लग्नाच्या पहिल्याच रात्री असं पत्नीच्या शरीरावर दिसलं असं काही. तिथे असं पती धावत बाहेर पडाला. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? संपूर्ण गावात त्यांच्या लग्नाची चर्चा होती. मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. दिवसभर गच्च गेला. नातेवाईक, फोटो, गोंधळ, हशा आणि शेवटी ती वेळ आली जिची प्रत्येक नवविवाहित जोडपं वाट पाहत असतं. रात्र खूपच उशिराची झाली होती. घरातले सगळे झोपले होते. बाहेर शांतता होती. खोलीत फक्त मंद प्रकाश होता. पती पहिल्यांदाच पत्नीसमोर शांतपणे बसला होता. दिवसभरात नीट बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. दोघं हळूहळू बोलायला लागले. सुरुवातीला थोडासा संकोच, थोडं हसू, थोडी भीती, पण काही वेळात वातावरण शांत झालं. पतीच्या लक्षात आलं की पत्नी सतत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ती वारंवार ओढणी व्यवस्थित करत होती. हातांनी काही भाग झाकत होती. पतीला सुरुवातीला वाटलं की कदाचित लाजत असेल, पण नंतर त्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला लागले. तो म्हणाला, "तू इतकी घाबरलेली का दिसतेस?" ती फक्त हसली आणि ते हसू पूर्ण नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी दडलेलं असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. काही वेळानंतर पतीचं लक्ष अचानक तिच्या हाताकडे गेलं. प्रकाशात त्याला काही विचित्र खुणा दिसल्या. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही क्षणांनी त्याला आणखी काही डाग दिसले. त्याने नीट पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला त्या खुणा सामान्य वाटल्या नाहीत. त्या काही ठिकाणी फिकट, काही ठिकाणी गडद आणि काही ठिकाणी जुन्या जखमांसारख्या दिसत होत्या. क्षणभर त्याच्या मनात अनेक विचार आले. हे आधी कुणी सांगितलं का नाही? हे नेमकं काय आहे? काही मोठी गोष्ट तर नाही ना? अशा शेकडो शंका त्याच्या डोक्यात एकाच वेळी फिरायला लागल्या. पत्नी त्याच्याकडे पाहत होती. तिला कदाचित समजलं होतं की आता तो हे सगळं पाहून बसलाय, पण तरीही ती काही बोलत नव्हती. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पतीच्या चेहऱ्यावरचा बदल पाहून पत्नी अधिकच घाबरली. तो उठला, काही पावलं मागं गेला, पुन्हा तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात गोंधळ स्पष्ट दिसत होता. काही सेकंदांनी तो अचानक खोलीच्या बाहेर गेला. पत्नी एकटी बसून राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं कदाचित आता सगळं संपेल. बाहेरून येऊन पती बराच वेळ गच्चीवर उभा राहिला. त्याला काही समजत नव्हतं. त्याने स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी जे पाहिलं ते खरंच होतं का? किंवा मी जास्त विचार करतोय का? रात्र वाढत गेली. घर शांत होतं, पण त्याच्या डोक्यात विचारांचा आवाज वाढत होता. काही वेळाने तो पुन्हा खोलीत जाण्याचा निर्णय त्याने घेतला. तो परत आला तेव्हा पत्नी शांत बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते. त्याने पाहिलं की ती बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण शब्द बाहेर येत नाही. शेवटी तो म्हणाला, "मला सत्य सांग, हे काय आहे?" काही क्षण खाली पाहत राहिली. मग तिने खोल श्वास घेतला. ती म्हणाली, "आजपर्यंत मी ही गोष्ट खूप कमी लोकांना सांगितली आहे, कारण मला नेहमी भीती वाटायची की लोक आधी पाहतील आणि मग समजून घेतील." पती काहीच बोलला नाही. तो फक्त ऐकत राहिला. पत्नी हळूहळू बोलायला लागली. तिच्या आवाजात थरथर होती. ती म्हणाली, "लहानपणी माझ्यासोबत एक मोठा अपघात झाला होता." हे ऐकून पतीचा चेहरा बदलला, पण अजूनही त्याला पूर्ण उत्तर मिळालं नव्हतं. पत्नी पुढे म्हणाली, "त्या अपघातात मला अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली. अनेक महिने उपचार झाले. अनेक शस्त्रक्रिया झाल्या." ती बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. ती म्हणाली, "त्यावेळी वाचणंही कठीण होतं, म्हणाले होते डॉक्टर." पती शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या मनातले संशय अजून पूर्ण संपले नव्हते, पण त्याला जाणवत होतं की ही कथा त्याने कल्पना केली त्यापेक्षा वेगळी आहे. पत्नी म्हणाली, "माझ्या शरीरावर जे डाग दिसतात त्या विचित्र खुणा, ते काही रहस्य नाही. ते त्या अपघातांचे आणि शस्त्रक्रियेचे निशाण आहेत." खोलीत पुन्हा शांतता झाली. यावेळी मात्र ती शांतता वेगळी होती, संशयाची नाही तर सत्य समजल्याची. पतीने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. काही मिनिटांपूर्वी ज्या खुणा त्याला संशयास्पद वाटत होत्या त्या आता संघर्षाच्या कहाणीचं चिन्ह वाटत होत्या. तो हळूहळू तिच्या जवळ गेला. काही क्षण काहीच बोलला नाही आणि फक्त एवढंच म्हणाला, "तू आधी सांगितलं असतंस तर मी हे समजलो असतो." पत्नीने डोळे वर केले. पहिल्यांदाच त्या रात्री तिच्या चेहऱ्यावर खरं हसू आलं, कारण तिला समजलं होतं की काही वेळा भीती सत्यापेक्षा मोठी असते. त्या रात्री पत्नीच्या शरीरावर असलेले विचित्र डाग, संशयास्पद खुणा आणि पतीचा धक्का, या सगळ्यांच्या मागे कोणतंही रहस्य नव्हतं. ती फक्त एका जुन्या अपघाताची, वेदनांची आणि जगण्यासाठी लढलेल्या एका व्यक्तीची कथा होती.